महत्त्वाची बातमी आहे। नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं होतं। सोमवारी दुपारी त्या आंदोलनात फहीम शेखचा सहभाग होता अशी माहिती समोर आली आहे। एफआयआर मध्ये फहीम खानचं नाव असून सध्या फहीमला पोलिसांनी अटक केलेली आहे। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फहीम खानचा सुद्धा समावेश आहे। ज्या दिवशी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, ज्या दिवशी विहिप आणि बजरंग दलानं राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती त्या दुपारी नागपुरामध्ये एक गंभीर प्रकार घडलेला होता। फहीम खान याचा सुद्धा आता सहभाग या सगळ्या आरोपींमध्ये करण्यात आलेला आहे। नेमकं काय कनेक्शन, काय सांगाल अधिक? सुवर्णा, मी तुम्हाला सगळ्यात आधी घटनाक्रम सांगतो। त्या दिवशी सकाळी 11:30 वाजता जे आहे ते विश्व हिंदू परिषदेचं शिवाजी पुतळा परिसरामध्ये जे आहे ते औरंगजेबाच्या कबरीला हटवावं यासाठी आंदोलन होतं। आणि त्यावेळी जो आरोप केला जातोय त्या आरोपानुसार जे आहे ते विश्व हिंदू परिषदेनं जी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर पेटवून दिली त्याच्यावर काही मुस्लिम धर्मियांचे पवित्र ओळी लिहिल्या होत्या असा तो आरोप केला होता। आणि या आरोपानंतर जे आहे ते फहीम खान यांनी जे आहे ते नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन बाहेर काही लोकांना जाऊन जे आहे ते विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती। मात्र ही मागणी करत असताना जे आहे ते औरंगजेबाचा त्या ठिकाणी जे आहे त्या समुदायानं जो आहे तो जयघोष केला होता। औरंगजेब आलमगीर आहे, तो हजरत आहे अशा पद्धतीची नारेबाजी करण्यात आली होती। यानंतर मात्र पोलिसांना जे आहे ते या सगळ्या ग्रुपला आणि विशेष करून या फहीमला जी आहे ती समज दिली होती। मात्र ही समज दिल्यानंतर देखील 4 वाजताच्या दरम्यान जे आहे ते बेकायदेशीरपणे 400 ते 500 लोक यांनी जे आहे ते त्या शिवाजी पुतळा परिसरामध्ये जमा केले होते। पोलिसांच्या बाबतीत हिंदू धर्माच्या बाबतीत जे आहे ते अश्लील पद्धतीचा शिवीगाळ केला होता। 2 जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची नारेबाजी त्या ठिकाणी केली जात होती। यावेळी देखील जे आहे ते नागपूर पोलिसांना त्याला समज दिली होती। या सगळ्या त्याच्या कृत्यामुळे जे आहे ते जातीय तेढ निर्माण होऊ शकतं हे त्याला समजावून सांगण्यात आलं होतं। पोलिसांना त्यांना तिथून हटवण्याची विनंती केली होती। मात्र हे सगळं होत असताना पोलीस त्यांना विनंती करत असताना देखील फहीम आपल्या मागणीवर ठाम होता। आणि जे काही एफआयआरमध्ये आता पोलिसांनी उल्लेख केलेला आहे त्यानुसार फहीमनं हे जे 500 ते 600 लोक आहेत हे जमा केले होते। या एफआयआरमध्ये जो उल्लेख आहे त्यानुसार ज्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला होता त्यामध्ये देखील हा सहभागी असल्याचं जे आहे ते एफआयआरनुसार स्पष्ट होतं। आणि हा जो हल्ला काही झालेला आहे यामध्ये लोकांची डोके भडकविण्याचं काम देखील फहीमने केलेलं आहे हे आता पोलिसांच्या एफआयआरनुसार समोर आलेलं आहे। त्यामुळे नागपूरमध्ये हा जो काही हिंसाचार झाला होता त्यामध्ये आता या व्यक्तीचा रोल महत्त्वाचा आहे हे या पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। नक्की उदय, आभार, आपण सविस्तरपणे ही माहिती दिली त्याबद्दल।